मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ज्या महिला पात्र असणार आहेत या महिलांची यादी तुम्हाला कुठं पाहता येणार आहे या संदर्भात ऑफिशियल माहिती आलेली आहे। पात्र महिलांची यादी कुठं पाहायची आहे या संदर्भात आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी। तसेच तुमचा फॉर्म पात्र आहे किंवा अपात्र आहे हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी चेक करता येणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील। सुरुवात करूया व्हिडिओला। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भातला जो शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे कालच्या तारखेला, या शासन निर्णयामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे की ज्या महिला या योजनेमध्ये पात्र ठरणार आहेत, ऑफलाईन फॉर्म किंवा ऑनलाईन फॉर्म ज्यांनी भरलेला आहे आणि ज्या पात्र असणार आहेत महिन्याला 1,500 रुपये घेण्यासाठी, अशा महिलांची यादी कुठं लागणार आहे या संदर्भात या GR मध्ये माहिती देण्यात आलेली आहे। तर आपण ती माहिती पाहूया। जर तुम्ही फॉर्म भरला नसेल आणि फॉर्म भरला असेल तरी पण तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे। फॉर्म भरणार असाल नक्कीच तुम्ही, कारण महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। तर ज्या महिला पात्र असणार आहेत त्या महिलांची यादी जी आहे ती कुठं पाहण्यास मिळणार आहे ते आपण जाणून घेऊया। तर इथं पाहू शकता, ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिला ज्या असणार आहेत, गावातील अंतिम लाभार्थी महिला ज्या असणार आहेत अशा महिलांची यादी प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात येणार आहे। तसंच सदर यादी जी आहे ती ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे देखील प्रसिद्ध करण्यात येणार आहे। याची देखील महिलांना माहिती असणं गरजेचं आहे। त्यांनी जर फॉर्म भरलेला असेल तर त्यांची यादी कुठे लागणार आहे, तर त्यांच्या ग्रामपंचायत या ठिकाणी लागणार आहे। ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र इथं यादी ही प्रसिद्ध केली जाणार आहे आणि सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर जर काही हरकती प्राप्त झाल्या, म्हणजे ज्या महिलांचे अर्ज पात्र असणार नाही त्यामध्ये काही जर हरकती असल्या अपात्र फॉर्म संदर्भात, तर त्याचं देखील निराकरण करण्यात येणार आहे। गाव पातळीवर ही दुरुस्ती करण्यात येणार आहे किंवा ही यादी लावण्यात येणार आहे। प्रत्येक महिन्याच्या शनिवारी ही अशी यादी लावण्यात येणार आहे। आणि कुणामार्फत ही यादी लावण्यात येणार आहे, तर इथं पाहू शकता तुम्ही, गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका। तर गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांच्यामार्फत या ठिकाणी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे। आणि स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या माध्यमातून सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक असणार आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील। समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिरे आयोजित करून त्यामध्ये ऑफलाईन जे फॉर्म आलेले आहेत ऑनलाईन ते फॉर्म करून घ्यायचे आहेत। तसेच या ठिकाणी पाहू शकता, ऑफलाईन तसेच ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थींची नोंदणी करायची आहे। आणि ऑफलाईन अर्ज यथावकाशपणे त्यांना पोर्टलवर भरायचे आहेत। आणि ज्या महिला पात्र असणार आहे त्या योजनेसाठी तर त्यांची यादी लागणार आहे त्यांच्या गावच्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये किंवा गावच्या चावडीवर ही यादीचं वाचन करण्यात येईल। तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये देखील तुमची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। नक्कीच तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे। माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जे आहेत ते महाराष्ट्रातील ज्या महिला पात्र असणार आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये रक्षाबंधन दिवशी देण्यात येणार आहेत किंवा मिळणार आहेत। या योजनेचा सगळ्यांना फायदा झाला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक महिलेने या योजनेसाठी फॉर्म भरला पाहिजे। जर तुमचे डॉक्युमेंट रेडी नसतील तर डॉक्युमेंट काढा, कारण 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। 31 ऑगस्ट या योजनेची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि जरी तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत कधी जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला जुलैचे आणि ऑगस्टचे पैसे, 2 महिन्यांचे पैसे तुम्हाला म्हणजेच 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा। कागदपत्र नसतील तर ते रेडी करा आणि फॉर्म भरून घ्या। ठिकठिकाणी हे फॉर्म भरण्यासाठी शिबिरे देखील आयोजित करण्यात येत आहेत। तसेच मोबाईलवरती तुम्ही घर बसल्या ॲपच्या माध्यमातून देखील हा फॉर्म भरू शकता। तर या योजनेसंदर्भातल्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।
परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.